नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या सागरी किल्ल्याबद्दल बोलणार आहोत, विजयदुर्ग. हो, नमस्कार. विजयदुर्ग किल्ला. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि मराठा साम्राज्यात, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याचं सामरिक महत्त्व खूपच जास्त होतं. अगदी बरोबर. तर याच माहितीच्या आधारे आपण जरा किल्ल्याचा इतिहास आणि त्याची काही वैशिष्ट्य पाहूया का? हो, नक्कीच. विजयदुर्ग, ज्याला पूर्वी घेरिया असंही म्हणायचे, तो मराठा आरमाराचा एक महत्वाचा तळ होता. अगदी कणाच म्हणता येईल. घेरिया, अच्छा. याचं मूळ बांधकाम तसं बघितलं तर शिलाहार राजांच्या काळातलं असल्याचं मानलं जातं. पण त्याचं खरं सामर्थ्य, त्याची खरी ओळख निर्माण झाली ती शिवकाळात. हो, म्हणजे 1653 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहींकडून घेतला. बरोबर. पण त्यांनी फक्त जिंकला नाही, तर त्याचं मोठ्या प्रमाणावर बळकटीकरण केलं असं दिसतंय. भक्कम तटबंदी बांधली, बुरुज उभे केले. हो हो. ही आपल्या माहितीत एक अजून उल्लेख आहे, तो म्हणजे एका 200 मीटर लांबीचा भुयारी मार्गाचा. आहे. तो आजही आहे तिथे. काय असेल त्याचा उद्देश? म्हणजे समुद्रापर्यंत रसद पुरवण्यासाठी की आणखी काही गुप्त हालचालींसाठी? बरोबर. तो मार्ग आजही एक कुतूहलाचा विषय आहे खरं तर. पण महाराजांनी फक्त तटबंदीवर लक्ष नाही दिलं, त्यांनी विजयदुर्गाला एका शक्तिशाली नौदल तळाचं रूप दिलं. अच्छा. ही त्यांची दूरदृष्टी होती. इथूनच मग मराठा आरमाराचं एक प्रमुख केंद्र उभं राहिलं. आणि मग पुढे कान्होजी आंग्रेंनी त्याचा वापर केला. अगदी. कान्होजी आंग्रे यांच्या काळात तर ते अधिकच प्रभावी ठरलं. त्यांनी ह्याच तळावरून युरोपियन सत्तांना, म्हणजे इंग्रज, डच, पोर्तुगीज यांना समुद्रात आव्हान दिलं. आणि ह्याच संदर्भात एक खूपच रंजक गोष्ट वाचनात आली. सागरी सुरुंग, नेव्हल माइन्स. हो. असं म्हणतात की जगात पहिल्यांदा याचा वापर विजयदुर्गाच्या संरक्षणासाठी झाला. हे कितपत खरं आहे? ही माहिती खूपच महत्वाची आहे. आता यावर इतिहासकारांमध्ये थोडं मतभेद आहेत. म्हणजे खात्रीशीर पुरावा काय यावर चर्चा आहे. अच्छा. पण तरीही अशा प्रकारच्या संरक्षणाचा विचार करणं, हीच कल्पना त्या काळात किती मोठी आहे हे महाराजांच्या युद्धनीतीचं आणि अभियांत्रिकी कौशल्याचं एक उदाहरण आहे. म्हणजे समुद्राखाली स्फोटकं लावून शत्रूची जहाजं उडवणं. हो. विचार करा, किती आधुनिक विचार होता तो त्या काळी. यामुळे किल्ल्याच्या समुद्री बाजूला एक अभेद्य असं कवच मिळालं असेल. म्हणजे फक्त उंच तटबंदी नाही, तर समुद्रातूनही किल्ला सुरक्षित केला होता. बरोबर. किल्ल्याची रचनाच बघा ना. एका बाजूला अथांग समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला खाडीचं नैसर्गिक संरक्षण. आणि तटबंदीची उंची तब्बल 36 मीटर उंच. म्हणजे शत्रूला ती भेदणं जवळपास अशक्यच. म्हणूनच इंग्रज, डच यांनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश नाही आलं. अजिबात नाही. अनेक हल्ले झाले, पण विजयदुर्ग जिंकणं त्यांना जमलं नाही. आणि इथल्या संरक्षणात बरं का, अश्विनीबाई नावाच्या एका स्थानिक वीरांगणेच्या शौर्याचाही उल्लेख येतो. अरे वा. त्यांनी किल्ला लढवत ठेवला होता म्हणे. कमाल आहे. तर मग आज पर्यटकांना तिथे काय काय बघायला मिळतं? म्हणजे इतिहासाच्या कोणत्या खुणा शिल्लक आहेत? बरंच काही आहे. अजूनही ती भव्य तटबंदी शाबूत आहे. 27 मोठे बुरुज आहेत. टेहळणीसाठी सदर नावाचे खास बुरुज आहेत. शिवकालीन तोफा, दारुगोळ्याची कोठारं, आरमारासाठी जहाजांची दुरुस्ती व्हायची ती गोदी म्हणजे डॉकयार्डचा अवशेष आणि समुद्रात उघडणारे दरवाजे, हे सगळं मराठा आरमाराचं वैभव दाखवतं. आणि एका माहितीत असंही आहे की खवल्या माशांच्या चरबीवर चालणारं एक प्राचीन दीपगृह होतं तिथे. हो, त्याचाही उल्लेख आहे. ते तत्कालीन तंत्रज्ञानाचं एक उदाहरण म्हणता येईल. इंटरेस्टिंग. तिथे पोहोचायचं कसं? म्हणजे समजा कोणाला जायचं असेल तर? रस्तामार्ग तसा सोपा आहे. मुंबई गोवा दरम्यान महामार्गावर असाल तर राजापूर किंवा कणकवली. तिथून मग विजयदुर्गसाठी फाटा आहे. पुढे मग स्थानिक वाहनाने म्हणजे बस किंवा टॅक्सीने जाता येतं. आणि रेल्वेने? रेल्वेने जायचं तर राजापूर रोड किंवा कणकवली ही जवळची स्टेशन आहेत. तिथून पुढे मग गाडी करावी लागते. आणि जायला उत्तम काळ कोणता? किल्ला बघायला तसा हिवाळा छान असतो. हवामान चांगलं असतं. ओके. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की विजयदुर्ग हा फक्त दगड विटांचा किल्ला नाहीये. नाही, अजिबात नाही. तो मराठा आरमाराची ताकद, त्यावेळचं अभियांत्रिकी कौशल्य आणि अर्थातच शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं एक प्रतीक आहे. आणि सागरी सुरुंगांसारख्या कल्पना विचार करायला लावतात. नक्कीच. मोठ्या पटावर जर आपण पाहिलं तर स्वराज्याच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यात आणि समुद्रावर मराठ्यांचं वर्चस्व निर्माण करण्यात विजयदुर्गचा वाटा खूप मोठा होता. सिंहाचा वाटा होता. हो.
इथूनच मराठा आरमाराला एक दिशा मिळाली, बळ मिळालं. हे सगळं ऐकल्यावर, बघितल्यावर मनात एक प्रश्न राहतोच. कोणता? गोष्टी असतील ज्या अजून पूर्णपणे उजेडात यायच्या आहेत,